NDAचे खासदार निवडून येतील अशा पद्धतीची घोषणा केली। तो त्यांचा आत्मविश्वास त्यांनी सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं आत्मविश्वासानं वक्तव्य केलं होतं त्याची पूर्ती करण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीनं संबंध देशभर बूथ विजय अभियान आजपासून 6 दिवस देशभर सुरू केलेलं आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून संबंध देशातील बूथ सक्षमीकरण, बूथावरती वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम, बूथ सक्षमीकरणाच्या माध्यमातून युवा वर्ग असतील, महिला असतील, वेगवेगळ्या सामाजिक ज्याला आपण अल्पसंख्याक, दलित, ओबीसी, आदिवासी या सर्व समाजाला घेऊन बूथावरती 370 गेल्या वेळेला जेवढे बूथावरती मतं मिळाले असतील त्याच्यापेक्षा त्या बूथवरती 370 मताधिक्य या वेळेला घेण्याच्या दृष्टिकोनातून एक कार्यक्रम संबंध देशभरच्या बूथावरील बूथ प्रमुखांना, वॉरियर्सना, कार्यकर्त्यांना देण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून बूथाच्या सक्षमीकरणाचा कार्यक्रम आहे। आपल्या एकूण साधारणतः महाराष्ट्रामध्ये 86,000 बूथ आहेत। त्याच्यापैकी साधारणतः 75,000 बूथ गठीत झालेले आहेत। 1 बूथ 10 यूथ, कधी 20 यूथ आहेत, काही ठिकाणी 30 यूथ पण झालेले आहेत। अशा पद्धतीची रचना संबंध देशभर, महाराष्ट्रात मी तुम्हाला मुद्दाम आकडेवारी तेवढ्यासाठी सांगितली, पण देशभर अशा स्वरूपाची बूथ रचना ही पूर्ण झालेली आहे आणि या 75,000 बूथांवरती पुढच्या या काळामध्ये जे विविध कार्यक्रम आपण आखलेले आहेत, 6 एप्रिलला आमचा वर्धापन दिन आहे आणि फार मोठ्या उत्साहानं देशभर भारतीय जनता पार्टीचा हा वर्धापन दिन, स्थापना दिन साजरा केला जातो। प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावरती भारतीय जनता पार्टीचा ध्वज असेल, प्रत्येक बूथाच्या ठिकाणी प्रमुख बूथावरील कार्यकर्त्यांचे मेळावे असतील, त्याचप्रमाणे विधानसभा निहाय सुद्धा बूथ संमेलनांचं आयोजन करण्यात येणार आहे। आपल्याला माहित आहे की भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक मजबूती किंवा देशाच्या विजयाचं, महाराष्ट्रातल्या विजयाचं म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीच्या एकूण संघटनात्मक विस्ताराचं मुख्य स्रोत काय असेल किंवा गुपित काय असेल तर हे संघटनात्मक रचना म्हणजे बूथ। आमच्या देशाचे गृहमंत्री, माजी अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, ते गुजरातचे गृहमंत्री असताना आणि राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी देशभर बूथ जीता देश जीता, जर बूथ जर आपण जिंकलो तर देश जिंकतो ही संकल्पना देशभर राबवली आणि त्याचाच परिपाक म्हणून 2014 साली केवळ या संघटनात्मक रचनेवरती देशामध्ये 282 खासदार निवडून आले। आमच्याकडे त्यावेळेला विकासाचं सांगण्यासारखं काही नव्हतं कारण आमची सत्ता नव्हती, पण केवळ पार्टीची ताकद म्हणून आणि ह्या रचना म्हणून बूथावरच्या 282 खासदार निवडून आले। त्याच्यानंतर 2-5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीचं काम
माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलं, त्यावेळेला साधारणतः देशभरामध्ये आमचे 30 कोटी लाभार्थी 5 वर्षात झाले होते. आणि हे 30 कोटी लाभार्थी आत्ता गेल्या 10 वर्षामध्ये हा आकडा आहे 60 कोटीचा. देशामध्ये 60 कोटी आज लाभार्थी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या जाती धर्माचे, वेगवेगळ्या स्तरातले, वर्गातले, महिला, तरुण, अशा वेगळ्या पद्धतीनं. जेव्हा आमचे 36 कोटी लोक हे लाभार्थी होते, तेव्हा आमच्या 282 जागा आल्या होत्या. आज 60 कोटी आमचे लाभार्थी आहेत. आणि म्हणून 2019 मध्ये 303 जागा आल्या. आज 60 कोटी लाभार्थी आहेत. आणि ज्या पद्धतीनं देशाचा विकास झालेला आहे, त्या विकासाच्या जोरावरती 400 की बार 400 पार हा नारा भारतीय जनता पार्टीने दिला आहे. आणि म्हणून येत्या 6 दिवसामध्ये आजपासून 6 दिवस बुथाच्या सक्षमीकरणासाठी मी आता सांगितल्याप्रमाणे बुथाच्या सगळ्या रचना, त्याच्या पलीकडं बूथ गठीत तर होणारच आहे, त्याच्या पलीकडं पेज प्रमुख ज्याला म्हणतो आपण, 60 मतदाराला एक प्रमुख असेल. त्याच्या पुढे जाऊन सुद्धा पानाच्या एका बाजूला म्हणजे 30 लोकांसाठी सुद्धा म्हणजे प्रमुख, अशा पद्धतीची रचना येत्या 6 दिवसामध्ये करून महाराष्ट्रभर बूथ संपूर्णपणे गठीत करणं, पेज प्रमुख गठीत करणं, वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे घेणं, विधानसभा निहाय अशा पद्धतीची बूथ प्रमुखांची संमेलनं घेणं आणि प्रत्येक बुथावरती 51% मत कसं मिळेल, ज्याने आम्हाला आता मत दिलेलं. गेल्या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं देशाचा विकास केला, या देशाचं चरित्र आणि चारित्र्य बदललं, जगामध्ये भारताचं फार मोठं नाव केलं, लौकिक केला. ह्या सगळ्या गोष्टी त्या मतदारांना सांगून त्यांच्या भारतीय जनता पार्टीकडे वळवणं आणि प्रत्येक बुथावरती 370 मताधिक्य गेल्या वेळच्या पेक्षा करणं, हा या 6 दिवसातला आमचा प्रोग्राम आहे. आणि त्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीच्या आमच्या संघटनात्मकदृष्ट्या सगळ्या आमचे रोज म्हणजे दररोज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील, आमचे पदाधिकारी असतील, संघटनात्मक सगळ्या बाबी करून सगळ्या कार्यकर्त्यांना रोज अशा पद्धतीचं मार्गदर्शन करून त्यांना या कामाला 6 दिवसामध्ये करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना पार्टीनं आदेश दिलेले आहेत. अशा पद्धतीचा हा बूथ विजय अभियानाचा कार्यक्रम आहे. आपल्या माध्यमातून हा एवढंच आपल्याला आम्ही आत्मविश्वास देतो, विश्वास देतो की देशाचे लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी जो सभागृहामध्ये 370 आणि 400 पार अशी जी घोषणा केली, ती सार्थ करण्यासाठी ती संपूर्ण देशातल्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या कामाला 6 दिवस पूर्णपणे लागतील. आणि निश्चितपणे जे देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी जे आत्मविश्वासानं जे काही देशासमोर सांगितलं ते प्रत्यक्षात आणतील. माझं बोलून झालेलं आहे. आपल्याला काही विचारायचं असेल, बोलायचं असेल तर बोला. सर, पश्चिम बंगाल नांदेडला मोदी साहेबांची सभा वगैरे आहे का? अजून म्हणजे सध्या महाराष्ट्रात 2 सभा जाहीर झालेल्या आहेत. पुढच्या सभांचा टाइम टेबल यायचा आहे. सर, पश्चिम बंगाल, केरळ, त्याच्यानंतर पंजाब, दिल्ली देशाची राजधानी अशा म्हणजे महत्वाच्या राज्यांमध्ये देखील म्हणजे भाजपला म्हणजे फार काही तिथं यश मिळवता आलेलं नाही आजवर, आणि तिथे मजबूत स्थिती सुद्धा नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण 400चा फिगर ग्राह्य धरलेला आहे. कोणत्या राज्यातून किती म्हणजे कोणत्या राज्यातून किती जागा येतील म्हणजे याचा काही अंदाज आकडा आहे का? नाही, बघा 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. तुम्ही जे म्हणता ना की पश्चिम बंगाल, पुन्हा केरळ आणि पंजाब,
यावेळेला तुम्हाला म्हणूनच म्हटलं की तुम्हाला निकालाच्या नंतर आम्ही हे नियोजन हे ज्या घोषणा केल्यात अंदाजित आकडा सांगितलं ना तुम्हाला मी 370 भारतीय जनता पार्टीच्या बलबुत्यावरती एकट्याच्या ताकदीवरती 370 जागा आणि NDA म्हणून 400 जागा आणण्याचं निश्चित नव्हे केलं नव्हे त्याचं प्लॅनिंग आहे आमच्याकडं. तुम्ही म्हणालात ना दक्षिणेमध्ये आम्हाला फार यापूर्वी यश मिळालं नाही असं म्हणालात. आता निवडणुका होऊ द्या. तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल किंवा केरळ सुद्धा असेल. तृणमूलची परिस्थिती आपण सध्या सगळे जर टीव्हीवरती चॅनलवरती पाहता तिथं जो काही माहोल आहे तिथली जी काही परिस्थिती आहे ती अत्यंत भारतीय जनता पार्टीला अनुकूल आहे. गेल्या वेळेला सुद्धा तिथं आम्हाला खूप चांगलं यश मिळालं होतं पण त्याच्यापेक्षाही जास्त यश यावेळेला इथं पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आम्हाला मिळेल. हक्के साहेब, आपलं बूथ बांधणीचं काम सुरूच आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय खासदार साहेबांना चांगला प्रतिसादही आहे. परंतु लोकलच्या आमदारांची काही मंडळी सोशल मीडियावरती गटातटाचं राजकारण मोठ्या प्रमाणात करतात. त्याची असंख्य उदाहरणं स्क्रीनशॉट आहेत, मी तुम्हालाही देऊ शकतो. त्यामुळे काय व्हायला लागले की भाजपामधली गटातटाचे राजकारण ही इथल्या लोकसभेला अवघड जाणार आहे. त्यासाठी तुम्ही गटातटाचे राजकारण थांबवण्यासाठी काय करणार आहे? बघा, गटातटाचे राजकारण समजा असतील, मतभेद असतील ती लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर. एकदा निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर नाही असं मी सांगितलं. बघा, प्रत्यक्षामध्ये तुम्हाला मतदानाच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल आणि इथं प्रत्येक कार्यकर्ता, आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, सर्वजण यावेळेला कोणालाही कुठल्याही प्रकारची माफी नाही. भारतीय जनता पार्टीकडं प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा आहे. कोण काय करायला लागले, आज कुठल्या गाडीत कोण बसलाय, कुठं फिरतोय, या सगळ्या गोष्टीच्या नोंदी भारतीय जनता पार्टीकडे असतात. त्यामुळं कोण काम केलं, काम नाही केलं हे त्यांनाही माहिती आहे. कुणाला तुम्ही म्हणता कुणी असे कोणी लोक असतील समजा तर त्यांनाही माहिती आहे की आपण नाही काम केलं तर आपलं काय होणार आहे. त्यामुळे तुम्ही पत्रकार लोकांनी चिंता करू नका, त्यांची चिंता आम्ही करू. जाती धर्माच्या आधारावर मतं मागू नये असं निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. पण काल त्याच्या आधी वंचित बहुजन आघाडीची यादी, उमेदवारांची यादी घोषित झाली. त्याच्यात सरळ सरळ जाती धर्माचा उल्लेख आहे. त्याच्याबद्दल आपण काय करणार आहे? नाही, तीच म्हटलं तुम्हाला मी की तुम्ही लोक विरोधक आम्हाला जाती आणि धर्माच्या नावाखाली आम्हाला बदनाम करतात. खरे जातीवादी कोण आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. आता ज्यांनी अशा पद्धतीची तिकीट दिली किंवा देतात, जात पात पाहून, धर्म पाहून राजकारण करतात ते लोक कोण आहेत? तिकीट देऊ द्या, चक्क यादी घोषित केली त्याच्यावर आहे. आता नांदेडचा उमेदवार आहे कोण घोषीकर, त्यांना जातीपातीच्या शिवाय मतं मिळत नाहीत. त्यांना जातीपातीच्या शिवाय त्यांना मतं मिळू शकत नाही. आम्ही आमच्या विकासाच्या मुद्द्यावरती आणि आम्ही आमच्या पद्धतीने निवडणुका जिंकतो. आम्हाला जे लोक नाव ठेवत असतील त्यांना आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देत असतो. तक्रार वगैरे आचारसंहिता भंगाची तक्रार वगैरे काय करणार का? आचारसंहिता नाही, त्यांनी तशा पद्धतीचा जर वापर कुठं साई सभेत वगैरे केला नाही. सगळ्या सोशल मीडियावर यादी आली. निवडणूक बघा, निवडणूक त्यांचं निर्देशन फॉर्म भरताना त्यांनी तशा पद्धतीचा काही उल्लेख केला असेल किंवा करत असेल मग त्यांनी जाहीरपणे काही तशा पद्धतीचा उल्लेख केला. अधिकृत यादी आहे पक्षाची, त्याच्यावरती आहे. त्यांना त्याचा फायदा होतो असं वाटत असेल तर त्यांनी ते केलं असेल. पण आम्ही काय अशा गोष्टी पडत नाही. आम्ही फक्त आमच्या विकासाच्या मुद्द्यावर मत मांडू आणि आचारसंहितेच्या नियमाचा जिथं उल्लंघन होईल तिथं त्या पद्धतीनं त्याच्यावरती कारवाई करू. वाशिम आणि हिंगोलीवरून महायुतीत काही म्हणजे बेबनाव आहे का किंवा काय प्रेशरचं राजकारण चाललं का? मीडियावरती, सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात त्या गोष्टी व्हायरल होत आहेत. बघा, बेबनाव कुठल्याही पद्धतीचा महायुतीत नाही. मीडियाला तुमचा TRP वाढवणे, तुमच्या बातम्या कशा पद्धतीनं चालतील त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने घेतात. आणि या सगळ्या गोष्टी महायुतीमध्ये आमच्या पक्षाचा जरी उमेदवार नसला तरी त्या पक्षाला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आपला उमेदवार समजून त्याला निवडून आणणार आहे. आणि म्हणूनच उद्दिष्ट जे महाराष्ट्रामधलं 45+ आहे ते महायुतीचं उद्दिष्ट आहे. त्यामुळं कुठल्याही पक्षाचा 2 दिवसाखाली बैठक झाली शिवसेनेची. त्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे. नाही, आम्हाला वाटलं आमचं तिथं काम आहे म्हणून आम्ही मागितलं. नाही बघा, मागितलं आम्ही. पण युतीमध्ये बघा, युती आहे आणि युतीमध्ये ती त्यांना जागा सुटली, विषय संपला आमचा. तो आता अंतर्गत त्यांनी कोणाला तिकीट द्यायचं, काय करायचं हा तो त्या पक्षाचा प्रश्न आहे. सर, भाजप विरोध करते ना, मी भाजपचं बोलत.
भाजप केव्हापर्यंत विरोध करत होती, विरोध करत नव्हती. आमचं काम आहे, आम्हाला जागा द्या असं म्हणत होती, विरोध करत नव्हती. आता जो कोणी तिथला उमेदवार दिला जाईल त्याला भारतीय जनता पार्टी निवडून आणते. भाजपची बस फुल भरलेली आहे. माझे मुख्यमंत्री भाजपची बस एवढी फुल भरली की लोक यायले चालले. मूळ भाजप कुठे याच्यात? मूळ भाजपच्याच ठिकाणी आहे. कुठंच नाही कोणी. बघा, लोक येत असे, भाजप सोडून कुणी गेले का, चालले का आले, कुठं? परवा आले, पण पुन्हा लोक गेले 2 दिवसात. नाही, मी तेच तुम्हाला सांगतो. भाजप, तुम्ही मूळ भाजप कुठे म्हणालात ना, मूळ भाजपच्याच ठिकाणी आहे. जळगावचे पोलीस खासदार गेले. विचारणा आला साहेब, मूळ भाजपच्या लोकांना. ठाकरे साहेब, बघा. माझा प्रश्न आहे. जळगावचे खासदार गेले. सत्र उचलायला. काय गावागावी फिरत आहे. कोण? माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण. हा, तर त्यांना वेळोवेळी म्हणजे प्रत्येक गावामध्ये विरोध होत आहे. हा तुमचा लोकसभेचा धोका आहे असं नाही वाटत का तुम्हाला? तो विरोध राजकीय स्वरूपाचा विरोध आहे त्यांना, जो होत असलेला विरोध. आणि असा विरोध ज्यांना दुसरं काहीच करता येत नाही विरोधासाठी, त्यामुळे अशा पद्धतीची कुठली तरी आयुधं वापरून विरोध करतायत. उमेदवाराबद्दल तिथल्या लोकांची म्हणजे मानसिकता चांगली आहे, पण अशोकराव तिथे गेल्याच्या नंतर विरोध आक्रमक होत आहे. लोक येत असे, भाजप सोडून कुणी गेले का, चालले का आले, कुठं? परवा आले, पण पुन्हा लोक गेले 2 दिवसात. नाही, मी तेच तुम्हाला सांगतो. भाजप, तुम्ही मूळ भाजप कुठे म्हणालात ना, मूळ भाजपच्याच ठिकाणी आहे. जळगावचे पोलीस खासदार गेले. विचारणा आला साहेब, मूळ भाजपच्या लोकांना. ठाकरे साहेब, बघा. माझा प्रश्न मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण. हा, तर त्यांना वेळोवेळी म्हणजे प्रत्येक गावामध्ये विरोध होत आहे. हा तुमचा लोकसभेचा धोका आहे असं नाही वाटत का तुम्हाला? तो विरोध राजकीय स्वरूपाचा विरोध आहे त्यांना, जो होत असलेला विरोध. आणि असा विरोध ज्यांना दुसरं काहीच करता येत नाही विरोधासाठी, त्यामुळे अशा पद्धतीची कुठली तरी आयुधं वापरून विरोध करतायत. उमेदवाराबद्दल तिथल्या लोकांची म्हणजे मानसिकता चांगली आहे, पण अशोकराव तिथे गेल्याच्या नंतर विरोध आक्रमक होत आहे. मग हा धोका निर्माण होण्याची शक्यता वाटत नाही का तुम्हाला? अजिबात होत नाही. उलट अशोक चव्हाण साहेब आल्यामुळं भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे त्यांची ताकद आहे. त्यांच्यामुळं गेल्या वेळेला आमचे खासदार साहेब 41,000 मतांनी निवडून आलेत. यावेळेला किमान 2-2.5 लाखाच्या पेक्षा अधिक मतांनी निवडून येतील असा मी तुम्हाला विश्वास देतो यावेळेला. तुम्हाला काही उमेदवारी अर्ज उद्या दाखल करतोय. 9:30 वाजता जुना मोंढा जरा शांत राहा. 9:30 वाजता जुना मोंढा मैदानावरून रॅली सहित आम्ही येतोय. आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, डॉक्टर अजितजी गोपछेडे, पालकमंत्री महाजन साहेब, केंद्रीय अर्थराज्यमंत्री माननीय भागवत कराड साहेब, अन्य मान्यवर नेते, महायुतीचे सर्व प्रमुख मंडळी, आम्ही सगळेजण जुना मोंढा मैदानावरून निघणार आहोत. 12:05 याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल होईल आणि त्यानंतर गुरुद्वारा बोर्डाचं जे मैदान आहे, जया किशोरीचा जो कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी सभा होईल. शक्ती प्रदर्शन करा. मुख्यमंत्री साहेब येणार आहेत. अजितदादा नाही, मी प्रयत्न करतोय त्यांना विनंती करण्यासाठी, परंतु माझा संपर्क झालेला नाही. परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येणार.